आज आपल्याला संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? आज मी सर्वप्रथम प्राईम पॉईंट फाउंडेशनचे या ठिकाणी खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो की गेल्या 25 वर्षापासून ते सामाजिक काम जे आहे या NGOच्या रूपामध्ये करतायत आणि गेल्या अनेक वर्षापासून जे आहे संसदेमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सगळ्याच पार्लमेंटेरियन्सला, संसदपटूंना अवॉर्ड देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करतात. मला वाटतं आज माझ्यासाठी देखील हा खूप महत्त्वाचा दिवस आहे की आज संसदरत्न पुरस्कार जो आहे तो मलाही या ठिकाणी चांगल्या कामगिरीबद्दल या ठिकाणी मिळाला. त्यासाठी मी माझ्या तमाम मतदारसंघातील जनतेचेही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो कि त्यांनी मला अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. 2014 आणि 2019 दोन वेळा असं निवडून त्या ठिकाणी दिलं आणि आज त्यांच्यामुळे जे आहे या सर्वोच्च सभागृहामध्ये आल्यानंतर त्यांच्यासाठी प्रश्न या ठिकाणी उपस्थित करू शकलो. म्हणूनच आज संसदेमधील कामगिरी पाहून आज संसदरत्न पुरस्कार जो आहे तो या ठिकाणी दिला गेलेला आहे. मी या ठिकाणी त्या सर्व तमाम जनतेचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि हा अवॉर्ड जो मिळालेला आहे, संसदरत्न पुरस्कार जो मला मिळालेला आहे तो देखील त्यांना डेडिकेट या ठिकाणी मी करतो. कारण की अशा पुरस्काराने जो आहे अजून चांगलं काम करण्याची ऊर्जा जी आहे, उमेद जी आहे या ठिकाणी मिळत असते आणि अजून चांगलं काम जे आहे संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर देखील करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी माझा राहील. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचाही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते आज आम्ही सगळे लोक जे आहेत त्या ठिकाणी काम करतो. राजकीय पक्षांचा इलेक्ट्रोल बॉन्ड जो होता त्याला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली. त्यानंतर आज सामनाबंद टीका केली की भाजप मालामाल झाला होता या बॉन्डमुळं. तुमचे मित्रपक्ष आहे भाजप. बघा, यामध्ये काही दिवसापूर्वीचीच घटना आहे की जे पैसे शिवसेनेच्या अकाउंटमध्ये होते, शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्ह मिळाल्यानंतर देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावरती क्लेम केला नाही. पण यांनी जे आहे ते त्या ठिकाणी पैसे जे आहेत अकाउंटमधले मागून घेतले आणि आम्ही ते मोठ्या हृदयाने जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे आम्ही त्यांना चेक, म्हणजे कोण पैशाच्या मागे आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळतं. आणि आज जे आहे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम शिंदेसाहेब त्या ठिकाणी करतायत. आम्ही कुठल्याही अशा वास्तूवरती, कुठल्याही अशा अकाउंटवरती दावा केलेला नाही. तर मला वाटतं पहिले खुद के गिरेबान में झाँककर जो है उन्हें देखना पड़ेगा, फिर दूसरों पे जो है वो कीचड़ उछालना सही रहेगा. आणि मला वाटतं हा सुप्रीम कोर्टचा निर्णय आलेला आहे. त्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयाला सगळेच पॉलिटिकल पार्टी जे आहेत ते त्या ठिकाणी अबाईड आहेत आणि नवीन एक निर्णय जो आहे, एक पॉलिसी जी आहे सुप्रीम कोर्टाने सरकारला करायला सांगितलेली आहे. मला वाटतं ती पॉलिसी देखील लवकरात लवकर जे त्या ठिकाणी येईल. तुम्ही बघा, मला वाटतं खूप वर्षानंतर शिवसेनेचं महाअधिवेशन जे आहे ते त्या ठिकाणी होत आहे आणि ह्या महाअधिवेशनातून जे आहे हे शिवसैनिकांना एक वेगळी प्रेरणा, ऊर्जा जे आहे हे या ठिकाणी मिळणार आहे. आणि काल हे महाअधिवेशन सुरू झालं. कालचे सत्र जे आहेत हे वेगवेगळे वक्त्यांनी त्या ठिकाणी गाजवले, वेगवेगळं त्या ठिकाणी मार्गदर्शन त्या ठिकाणी झालं आणि शिवसैनिक देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, वेगवेगळ्या भागातून जे आहे हजार किलोमीटरचा प्रवास करून त्या ठिकाणी आले होते. आणि अधिवेशन सुरू झाल्यापासून ते शेवटचं मार्गदर्शन होईपर्यंत सगळे पदाधिकारी जे आहेत हे उत्साहामध्ये त्या ठिकाणी होते. आणि हे महाअधिवेशन संपल्यानंतर एक वेगळी उमेद जी आहे, एक वेगळी ऊर्जा जी आहे ही या ठिकाणी घेऊन जातील. आणि नक्कीच आपण येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असतील, ज्या काही निवडणुका असतील त्या निवडणुकीमध्ये चांगलं यश कसं मिळेल याच्यासाठी सगळे शिवसैनिक जे आहेत, पदाधिकारी जे आहेत हे सज्ज झालेले आहेत. तुमच्या पक्षातील शिवाजीराव पाटलांनी नाराजी व्यक्त केली की माझी म्हाडाचं अध्यक्ष केलं जातं. मी
जागा अजित पवार आणि भाजपने पण त्या जागेवर घेतली. कसं बघतो? नाही ते म्हाडा दिल्यामुळे नाराज आहेत. त्यांनी म्हटलं की माझ्या मला माडा पण मी लोकसभा लढणार. लोकसभा लढायची बघा या ठिकाणी सगळ्या शिवसेनेच्या नेते असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांना न्याय देण्याचं काम जे आहे हे सर्वोच्च नेते या ठिकाणी करत असतात. आज त्याचा सन्मान म्हणून जे आहे ते त्या ठिकाणी त्यांना अध्यक्षपद देखील दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये कोण कुठून लढणार, कुठल्या सीटवरती जागेवरती कुठल्या पक्षाचे उमेदवार ते त्या ठिकाणी लढणार, ते मला वाटतं सर्वोच्च सगळे नेते जे आहेत ते त्या ठिकाणी बसून जे आहेत हे त्या ठिकाणी ठरवतील. शिवाजी आढळराव पाटील यांचं काम जे आहे हे खासदार नव्हते गेले 5 वर्ष, तरी पण एका खासदारासारखं काम जे आहे ते त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये मतदारसंघ त्या ठिकाणी बांधून ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं, शिवसेना वाढवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. मी परवाच त्यांच्या मतदारसंघामध्ये गेलो होतो जुन्नरला, त्याही ठिकाणी आम्ही आदिवासी मेळावा त्या ठिकाणी रात्री लेट त्या ठिकाणी घेतला. तिथेही हजारोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि मला वाटतं राहिला प्रश्न उमेदवारीचा, तो जो सगळा निर्णय जो आहे हे महायुतीचे सर्व नेते जे आहेत ते त्या ठिकाणी बसतील आणि त्या ठिकाणी ठरवतील कुठल्या जागेवरती जे आहे हे कोण लढणार. आजपर्यंत जे आहे ते त्या ठिकाणी कुठलाच असा निर्णय झालेला नाही की कोण किती जागा लढेल. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या सगळ्या गोष्टी कळतील.